राम राम मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. हे बघा, माझं इतकं भयंकर वांग वाढलेलं आहे आणि याच्यासाठी काही परमनंट इलाज असेल तर प्लीज तुम्ही सांगा मला, कारण मी ही क्रीम लावत आहे. ही वाली क्रीम पण याने पण फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लावावं लागते रात्री झोपताना वगैरे, आणि ती झोपताना लावायची काही मला आठवण येत नाही. आता त्याच्यामुळे मी सकाळी लावत आहे. आता गुंजन वगैरे स्कूलमध्ये गेलेली आहे, तर आता मला लक्षात आलं की मी आता लावली पाहिजे म्हणून. तसं लावल्यानंतर याचा फरक तर लगेच पडणार नाही, पण आता लावून घेते, मनाला समाधानी वाटेल. आता कमी होतं, हिवाळ्यामध्ये अजून जास्त जास्त वाढत जाते ते. आणि खरं तर आता माझ्या चेहऱ्याची म्हणा किंवा माझ्या स्किनची काळजी मी नाही घेत आहे. म्हणजे माहित नाही, नाही होत इच्छा आधीसारखी स्वतःची काळजी स्वतःच केली पाहिजे. असं वाटतं जाऊ दे, जसं आहे तसं आहे. आणि त्याच्यामुळे हे लावणं मी सोडून दिलं होतं. पण मग खाली वगैरे काल गेली तर माझ्या सासूबाई पण म्हणत होत्या की तिथे चेहऱ्याला काहीतरी लाव, ते खूप जास्त होत आहे. मी म्हटलं त्यांना मी काही लावत नाही आहे, आणि आता जाऊ द्या, जसं आहे तसं आहे म्हटलं, जाऊ द्या, वाढू द्या म्हटलं. पण नंतर माझंच लक्ष गेलं की मला वाटलं नाही, अजून ते खूप जास्त वाढेल तर खूप घाणेरडं दिसेल, म्हणून मग मी पुन्हा आता लावणं सुरू करत आहे. थोडासा गॅप पडला मधात की ते वाढून जाते आणि हे पुन्हा हलकसं कमी होते, पण एकदम पूर्णपणे गेलेलं नाहीये. आणि या साईडनी पण बघा, या साईडनी पण थोडं थोडं येत आहे, आणि पूर्ण चेहऱ्यावर आलं की खूप घाणेरडं दिसते. मग अधिराचं दूध व्हायचं आहे ना, अधिराचा पॅन्ट बघा, हाल बघा आधीचे. थंडीची आपल्याला झोप येते आणि हा उठून बसते सकाळी सकाळी. गुंजन दीदी उठली की बस, उठला रे उठला, कारण त्यालाही काम असते सकाळी. आता त्याला मी दूध वगैरे देते. दूध द्यायचं का तुला? दूध प्यायचं का अधिराज? प्यायचं का दूध? हा नगरपालिका इलेक्शन आहे, आणि त्याच्यामुळे रोज रॅली, एवढ्या चालल्या रॅली, आणि त्याचा आवाज पण मी तुम्हाला दाखवते. गेली गेली रोजच्या दिवसातून 3-3, 4-4 म्हणजे 5-5, 6-6 वाजेपर्यंत रॅली चालू आहे. आणि त्याचा आवाज तर एवढा भयंकर, त्या रॅलीचा, गाणी, बापरे. आता असं वाटतं एकदाच इलेक्शन कधी होते कधी नाही, म्हणजे तेव्हा हे सगळं जे आवाज वगैरे ना सगळं कमी होऊन जाईल. चला या अधिराज. सिलेंडर नाहीये, किती वेळचं सिलेंडर नेलं, म्हणजे हॉटेलमुळे आमच्या घराची एवढी पंचायत झाली आहे ना. एकदा घराचा ताल गेलाय ते वेगळं, आणि त्याच्यानंतर ते सिलेंडर घेऊन जातात ते वेगळं. आता किती वेळची मी वाट बघत आहे सिलेंडर येईल म्हणून. कामं माझी बाकी आहे सगळे, माझं डोकं काम नाही करत आहे. बघा, अजून एक दुसरी आली आहे, आवाज येता भरपूर. अच्छा, तीच आहे, समोरच्या गल्लीत गेली आहे ती, त्याचाच आवाज आहे पुन्हा. असं वाटते, आवाज तर एवढा आहे की असं वाटते इथूनच चालली आहे की काय रोडवरून. बेल्ट बेल्ट लाव ना, छान दिसते ना. तू टकली गेली नाही तुझी, पटकन घे, घे पटकन. बेल्ट बेल्ट लाव ना मग. ये लावून देते, ये. इथे झालंय अधिराजचं आता जेवण, आणि आता अधिराजचं चाललंय खूप प्रेम तू. आय लव्ह यू. थोडस उभं केलं त्याला पायावर की ते कंटाळा येते त्याला, पूर्ण ढिलेप करते तो पाय. आणि इथे चालू आहे सौरभ जोशी व्लॉग. गुंजन आवडीने बघते आणि मी पण बघते, आणि अधिराज पण बघते. हो ना अधिराज? मग कधी पतंग उडवेल, उडवशील का? उडवशील का? अधिराजला पतंग म्हणजे काय तेच नाही समजत, फक्त अधिराजला तिळगुळाचे लाडू आवडतात बस. हो ना?
आज जेवायची पण इच्छा नव्हती, पण आता थोडंसं जेवण केलंय. अधिराजचं पण जेवण झालेलं आहे. आता थोड्या वेळामध्ये गुंजन पण येईल आणि मग गुंजन आल्यानंतर तिला थोडा वेळ मोबाईल द्यावाच लागते, म्हणजे बघतेच ती थोडंसं. आणि अधिराजची मी टकली करते म्हटलं तर त्या दिवशी मला आठवणच नाही राहिली ट्रिमर मशीन लावायची, त्यामुळे संडेला काही मी टकली केलीच नाही. कसं रे अदू, चुटी पण नाही पडते, चुटी घालून देते म्हटलं तर. आणि मस्त त्याला मी बेल्ट लावून दिला होता तर तो त्याने काढून फेकला अधिराजने, ते पण नाही आवडलं अधिराजला. आणि या वेळेला संक्रांत फक्त 3 दिवसासाठीच आली आहे, तर दरवेळेला 15-15 दिवसाची वगैरे असते. मग एका एका जणाच्या घरी राहते, मग त्याच्यासाठी मग साडी बदलवा मग जा. आता हे बरं आलं की 3 दिवसामध्ये निपटून जाते. गुंजन आली आहे आता. आता मी अधिराजला सगळ्यात वरती घेऊन आलेली आहे आणि गुंजन येत आहे स्कूलमधून थकून माकून. बिचारी 7:30 वाजतापासून जाऊन. हॅलो गाईज, आज मी बनवत आहे छान मिरच्या आहे त्याचा ठेचा. खूप तिखट मिरच्या आहे या. सहसा ठेचा या मिरचीचा नाही बनवत, कारण या मिरच्या ज्या आहेत त्या भयंकर तिखट आहे. पण याच्यात मी लिंबू टाकेल पिळून आणि लसूण जिरं ते टाकल्यानंतर खूप छान लागते. आणि मीठ आणि सांबार पण टाकेल. आणि हा मिरचीचा ठेचा मी करत आहे धापट्यासोबत. म्हणजे सकाळचं बेसन उरलं आहे आणि सकाळची थोडीशी भाजी उरली आहे. अधिरासाठी बेसन केलं होतं आणि पत्ताकोबीची भाजी केली होती. अधिराजला पतलंच पाहिजे, तर आता त्या धापट्यासोबत करत आहे मी मिरचीचा ठेचा. आणि अधिराज बापू बसलेला आहे, त्याला मी एका जागी बसवलं. त्याला गॅसच्या वाट्यावर पाहिजे होतं बसवून, तर आता इथे जर त्याला बसवलं तर तो गॅसच्या वाट्यावर झोपते पण. त्याला वाटतं आता झोपायचं पण इथेच का, त्याला तिथे बसवलं, कारण इथे तो मला त्रास देते आणि चटका लागायची भीती आहे. आता तिथे बसवलं त्याला, तो सहसा एकदम खाली पडत नाही, तो एकदम पकडून बसते, कारण तो खूप घाबरलेला असते ना म्हणून. आणि त्याला तिथे लावून दिलेले आहे मी गाणे, तुम्हाला दाखवते. अदू हाय हाय म्हण हाय. आणि त्याला स्वेटर घालून नाही दिलं, कारण आज जास्त थंडी नाही आहे, तर टी शर्टवर मी अजून एक थोडी लांब बाईची टी शर्ट घालून दिलेली आहे. आता तो इथे थोडासा बापरे, आणि केस खूप वाढले आहे याचे. पण आता मी विचार करता आता संक्रांत झाल्यावर झालं. मी मगाशी धापटे केले होते तर ते धापटे पडले कमी, त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी केली आहे तर मिसळीची भाकर. अधिराजचं जेवण झालेलं आहे. अधिराज बघा, त्याचे हातपाय तिथे मावत नाही आहे जेवण वगैरे केल्यावर. हे इथे पडशील पडशील, हात सोडतो. काम करता करता पहिले मला याला बघावं लागते मम्मी. आता आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही सांगाल, कमेंट्स करा. तुम्ही पण खायला आहे. छान मिसळीची भाकर बनवली आहे, ही थोडीशी जळली. खायला या तुम्ही पण. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.